नमस्कार. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत आणि दुर्वांशिवाय गणेशपूजन अपूर्ण मानले जाते. गणपतीला योग्य पद्धतीने दुर्वा कशा व्हाव्यात ते बघूया. दुर्वा ह्या हिरव्या रंगाच्या असाव्यात. दुर्वा या नेहमी 3 किंवा 5 पानांच्या असाव्यात. गणेशांना नेहमी 21 जुड्यात दुर्वा व्हाव्यात. याचे कारण म्हणजे योग्य सूत्रानुसार 21 दुःख मानली गेली. जीवाला 21 प्रकारची दुःख भोगावी लागतात. यातून मोक्ष मिळवण्यासाठी या 21 दुःखांचा विनाश होण्यासाठी गणेशाला 21 दुर्वा वाहिल्या जातात. दुर्वा ह्या बरेच जण चुकीच्या पद्धतीने वाहतात. तर दुर्वा ह्या नेहमी कर्णे किंवा शिरसी म्हणजे गणपतीच्या डोक्यावर किंवा दोन्ही कानांवर वाहिल्या जातात. तसेच शास्त्रानुसार अनामिका, मध्यमा व अंगुष्ठा या 3 बोटांनी दुर्वा व्हाव्यात. तसेच दुर्वा तोडल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्याव्या जेणेकरून त्या पवित्र होतील. दुर्वा वाहताना दुर्वाची जुडी गणपतीच्या दिशेने असावी. दुर्वा वाहताना मूर्तीच्या पायाला स्पर्श करावा. दुर्वा अर्पण केल्याने पूजा शास्त्रानुसार पूर्ण होते आणि गणेशांची कृपा प्राप्त होते असे